सडेल तोंडे तुला बरबाद केलं मुली बरबाद. आता राहिले घरी नाही राहिलं, वावरही घेतलं मग वाहन हिसकून. आता काय करू, बसू का चोयत की गात जो भीक मागायले, आता कसं करू? सडेल तोंडे तुझे तोंड आवरलं असतं तुला कमले तर हे झाला नसता हा धिंगाणा. हो मला काही बोलीन तर मी काय ऐकूनच घेऊ का मग? मी का कोणी आहे का त्याची ऐकून घेणारी की बायको घेणार ऐकून मुकट्यानं? मला काही घेणं नाही कोण आणि कोण नाही, तर मला काही बोलायचं कामच नव्हतं, मी बोललीच नसती एवढी. सडेल तोंडे गंमत गंमत करजी ना. भाऊजी 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 काय जात होतं तुझं? काय जात होतं? चोपड चापड करा लागते बापा, त्याची इस्टेट खात होतो ना. तुला तेवढी अक्कल नाही ना, बिन अक्कली खाणीचे. तुझ्यामुळे मी बरबाद झालो, रस्त्यावर आलो. हे मला लेकरू घेऊन कुठे जाऊ आता? ते मला काही सांगू नका तुमचं काय आहे काय नाही, तर मला काही त्याचं बोलायचं काम नव्हतं. मी काही त्याची बायको नव्हती, त्याच्या बायकोने बोल ना मला किती बोलता तर डंगऱ्या. मी काय कोणी होती का त्याची? आणि तुमचं तोंड उल्याचं नाळा पत्ता नाही की मा बायकोने काय बोलतं रे काय नाही. कोणता नवरा ऐकून घेते मोठं मोठं बायकोने बोलून राहिलं तरी? इतकेला माझा मोठा भाऊ आहे ना, त्याच्या पुढे कसा बोलू मी, कसा बोलू? तू नाही तुझे तोंड चूप ठेवा लागत होतं. चूप भाऊजी भाऊजी चहा आणू का, भाकर आणू का, पोळी आणू का, मटण आणायला लावू का यायले, असं तसं बोलती ना. पण तूच काय भपकावली त्याच्या अंगावर, गरम झाली ना, सारं इचकलं ना. आता काय करशील, आता काय करशील सांग? आता काय करशील म्हणजे आपण का त्याच्या माथा काय? आपल्याला दोन हात दोन पाय दिले नाहीत का देवानं? करू काहीतरी, त्याच्या याच्यावर जगून राहतो आपण लोक. मग अजूनही कमले ते मस्त चालून नाही राहिलं, आता घर नाही राहिलं, दार नाही राहिलं, वावर नाही राहिलं. हे बी संध्याकाळला खाली करून द्या लागते घर. काय तो संते की आपल्या उरावर येते जाते मारती की सोडते काय माहित. कुठे जाशील कुठे? वरूनही तू तम्मा खायचं अजून बी. ते मला काही सांगू नका तुम्ही, माय डोकं काही खाऊ नका. तुम्ही माया नवरा आहे, तुमचं काम आहे मला घरी बसून खाऊ घालणं. मी काही जाणार नाही कुठे कामाला, सांगून राहिली. माझे लेकरू वागवतो मी आणि मी भली. तुम्ही जाण कमान आणा आम्हाला खायला. नवरा आहे तर मग काय झालं? तू नसतं माग बरोबर आणली मा भावाच्या सोबत, तू उच्च आवाजात बोलली ना, त्याला शादलं तू न, त्याची इज्जत नाही ठेवली चार चौघात. काही मापेक्षा मोठा होता ना तू शिल्लकच असणं, नवऱ्याचीच ठेवत नाही त्याची मा भावाची काय ठेवशील तू? पण गंमत गंमत थुक्याल थुका भाऊजी भाऊजी करायला काही झालं तर तुले? या भाऊजी पाणी प्या, तुला माहित नाही का त्याची इस्टेट खाऊन राहिला आपण गल्ल्या गुल्ल्या. मी माय काही जास्त डोकं खाऊ नका. तुमचा भाऊ आणि तुम्ही पा काय आहे तर मा भोवती किनकिन ते भिंगरी लावू नका. हो ना, टेन्शन मा डोक्याला मा पोरग रस्त्यावर आलं ना, काय खाईन ती आता, कसं राहील? या पोऱ्याली तर मोठा लवडा पाहिजे खायला, दुकानातला पोंगा पाहिजे, बिस्किट पाहिजे, ढबोरोटी पाहिजे, दूध पाहिजे 2 लिटर प्यायले. कुठून आणू आता? किडनी विका लागतील, त्या किडनी बी कमी झाली असतील माय, ती कोणी घेणार नाही. तुनं भिकेलं लावलं मला कमले, तुनं लावलं. अरे बाबू गोंड्या, त्या बाप मॅड झाला आता, चल लवकर उठून. मी मॅड झालो. मी येतो गावातून, तदलो की तू विचार कर काय करायचा काय नाही. तर त्या पोरा खाऊ पिऊ घाल थोडंसं का. मी पाहतो लाईन पुढची लावून येतो आता गावातून. काय म्हणते मा भाऊ, काय नाही, माफी मागतो त्याले चाल. ते केल्याशिवाय जमणार नाही बरं, नाही तर बस धुपूट पडी. मी अगो माणसाच्या नांदी लागत नसतो. तुम्ही जा बरं तिकडे, आणि या घरातून मला कोण कसं काढते ते पाहतो मग मी. कमली असे अडून नको पाहू ना बापा, रस्त्यावर येऊन आपण या घरासाठी तरी कर्जो बापा. मी आणतो लागलं तर शेटिंग लावतो पुढची, काय आहे तर मी बाबा हाल भेटतो, गावात लिहिली भेटतो बापा, समजून सांगायला लावतो. नाही तर आपण रस्त्यावर येऊ घोटणार आला गेल आपल्याला पाल ठोकून. जा गावात पा काय आहे तर डोकं खाऊ नका माय, निघा आटून लवकरात. हो ऐको चावड भेटली ना. हे कमली 1 नंबरची थरकलास आहे. तिनं मा भावाले भाऊजी भाऊजी केलं असतं, गंमत चोपड चापड केलं असतं, जरा एखाद्या दुधाचा चहा पाजला असता, काही बिघडलं नसतं ना, गोड बोलून काम झालं असतं. पण आता हे दादागिरी करते कमली, हिच्या अंगात रोग आहे भांडणं करायचं की म्हणा. आता काय आता पाहतात गावातले म्हणतो सांगून राहिला तू शानपणा. मा भावाची माफी मागणं असं मागत असं मी कमली कमली तर एवढी तेडे लागे कोणापुढे झुकत नाही. माझ्या डोंगर का सांगी. अरे बाबू गोंडे, तुला काय रोग आला आता? चाल मग काटा ना, बरोबर काही धड नाही. बापासारखाच ठाकेलाय, बापावरच निवटेलाय ते. वा, जे काही माझी जमीन होती हे तर तुला म्या दिली, खरेदीच तुझ्या ताब्यात दिली म्या. आता फक्त घर राहिलं भाऊ. या टिना पत्र्यात राहिल्यापेक्षा माय घर बांधलेला त्याच्यात तू राह. आता ते खाली करून घेतो मी त्या डॅण्यातोडून माधवरचा तोडून. बुडोबा जाऊ द्या, त्या घराचं काही करायला लागत नाही. राहू द्या त्या बुड्याले, लाईन लेकरू आहे त्याच्याजवळ. बकऱ्यान मी अटीच राहतो बाया टिनाच्या शेड मध्ये. या गड्या बाबू जाऊ दे नसते रे गड्या, साऱ्या गावात जाऊ दे काय जाऊ दे तो काय त्या डांगऱ्या खाईन का माया. त्याच्या बायकोने किती उतरवली माधवर दोदाच्या, त्याच्या त्या डॅण्याचा बायको पुढे तोंड नाही उलत.
त्याच्या बायकोनं डॅनीच्या बायकोनं मग अपमान केला आणि काय जाऊ दे त्या हरामखोराला घरातही राहू देत नाही, काढून देतो. बाबा लाईन लेकरू आहे त्या बुड्याजवळ म्हणून राहिलो ना मी, नाही तर मी म्हटलं नसतं ते वर लेकरू घेऊन कुकडी वन फिरतील ते. तुले लग्न करणं नाही काय, तुले मुंजा मरणं आहे का सांग मला पहिले तू. तुले मुंजा पितर होणं नाही काय बाबू. या टीना शेडमध्ये कोणी हुंगणार तुला पोरीवाला. त्या घरात तर गेला तरी 4 पाहुणे तरी येतील, पोरगी देतील तुले. नाही तर ठिसा जर राहिला टीना शेडमध्ये तर मुंजा मरशील मुंज्या. नाही लग्न तर करणंच आहे ना. झालं मग लग्न करणार तर मग बाबू चांगल्या घरात जा लागेन की नाही राहिले, गावात राहा लागेन की नाही. असं जंगलात राहिल्यानं चालते का? 4 पाहुणे येतील का आपल्याठी, देतील का आपल्याला पोरगी? विचार करावा लागते साऱ्या गोष्टीचा. बरोबर तुमच्या विचारानं जे काय करायचं ते तुम्ही करावं. नाही काही इस्टेट आहे तुम्ही म्हणसान तसं. हो मी म्हणीन तसं काम करतो. त्या हरामखोऱ्याचा डॅण्याचा विचार करू नको. त्याची बायको माझवरच होत आहे, तूही माझवरच होत आहे. बदमाश आहे तो, मा भाऊ असून बदमाश आहे. काय सांगतो तू बाबू? त्यानं विचार करायला पाहिजे डॅन्यानं, ते आबानं माझवरच होतानं, मला आहे ना भावानं, की लेख आपलं लग्न स्वतःचं न करता नाताचं लग्न झमकून देऊ. आपल्याला नातवायरी होईल, याले लेकरं बाकरं होईल, आपण खेळू त्याच्याबरोबर. पण त्या माझवरदानं काय केलं? स्वतः बायको आणली, तिला लेकरू पैदा गेलं. सांगा किती बदमाश आहे ते आबा, सांग ना. आबा जे केलं तर केलं त्या बुड्याने, आता काय करता सांगा. आता आपण काही करू शकतो काय? त्या बुड्या मनात आलं त्या बुड्याने केलं. बापा हे जाऊ द्या सारं वाया चाललं. मी कानाशी घेतलं नाही, मी ना ऐकलं नाही. जाऊ दे बा, करते तर करू दे बाबा. मन झालं शिण्याचं. बायको लई दिवसाची मरेला विचारायची डॅनीची, मा भावाची लाईण्याची. जाऊ दे, करते तर करू दे लोक. आणि त्याचे लग्न केलं तर केलं, लेकरू पैदा केलं. आपल्या जो काही नाही नंगबाई चंग बोखारा थंगान दुसऱ्या जीवावर खाऊन राहिलो. मी जर तास घेतलीस ती माझी जमीन घरदार जर खाली केलं असतं तर काय हालसते यायची, काय हालसते बाबू? तुमचं बरोबर आहे म्हणा. मी रस्त्यावर आलो असतो ना, काय झालं असतं? माझं बकऱ्या नसत्या, हे शेळी नसतं, काही नसतं. अरे बापा मी नकाऊन मदत केली तर तू यासाठी फक्त, तू बिना मायाचं लेकरू, बिना बापाचं लेकरू. म्हटलं बा आता कुठे वन फिरी हाड्याने तर माझी जमीन मी दिली त्याले. की बापा काय पीक बघपा खाय. पण तो हरामखोर त्याला ऐकीचा निघला नाही. बा माझ्यासाठीच केली तुम्ही मदत. जाऊ दे आता, ते विषय तर होतच राहतील. आपल्याला फक्त आता घर खाली करून घे ना. त्याला एका दिवसाच्या अचानक दिलाय आपण, त्यानं केलं तर ठीक, नाही तर मग कसं तटी जाणे, गच्ची पकडणे, घरातून काढून देणे, तिकडे कुकडे फिरू भामट्यासारखा. मग तो उद्या काय करायचं आहे तर जाऊ द्या. गड्या ना तू भूक लागली गड्या, दाबून भूक लागली. काही ना काही मेळान गड्या आता. काय मेळ म्हणजे आता आपल्या गावरान कोंबड्या कचकनी धरतो, एक कापतो आता कचकनी. शिजला की खाऊ मग दोघे आजे मस्त टाकपैकी. तू नाही रे बापा, काय कापू नको बापा. गावरान कोंबडा हजाराचं नुकसान खाली करतो. चटणी भाकरी चालते आपल्याला, बेसन वर चांगलं स्पेशल बेसन खातो मी. काय बुडा बेसन भाकर खातो म्हणते. चटकेल नाही बुडा. मा आबा तो डॅने पुरा गावाचा चटकेला. रोज त्याला कोंबडच पाहिजे. हो कोंबडच काप म्हणे, कोंबडच काप म्हणे, घरचीच खेती आहे म्हणे आपल्या, काप म्हणे कोंबडा. आणि हा बुडा नाही म्हणतो कापतो म्हणतो. हाय दोघं भातला फरक. चल नाही लाईन मा आबा लय चटकेला तोंडानं. त्याला डांगऱ्याच पाहिजे खायले. हो बाईची लय चटक आहे. नाही या बुड्याला कोंबडाच खाऊ घालू लागेल. बुडे बा बोलू नका काय जास्त. कोंबडा कापतो मी, कोंबडा कापतो म्हणजे कापतो. अरे नाही ना बापा, चटणी भाकर बेसन वरनं, बेसन खातो ना मी. राजा कधी तर येत नाही तुम्ही. आता कोंबडा म्हणून राहिलो तर त्याचे नाही म्हणून राहिले. खा ना बाबा. कापतो ना मी, मला भेटते तुम्हाला भेटते. मी एकटा असलो खात नाही. तुमची ज्या आशेनं तरी खाईन. काय कसे हो तुम्ही? मी खाऊ घालायला तयार नाही, खात नाही म्हणता. बरोबर बा, काप. तू इच्छा आहे तर काप बापा. तुले होते मली होते, काप बापा. हो शांताराम भाऊ, हा डॅनी बुडा तर इकडेच येऊन राहिला बापा. हो राजा बुडा येऊन राहिला इकडे. घे घालवायला बुडा पान कसा करून राहिला, लढून पडून राहिला. विचार रस्त्यानंच लढून राहिला. पुरी बेतली या बुड्याच्यावर. आता जमीन राहिली नाही. या बुड्यानं झांगो बुड्यानं धमकी दिली, संध्याकाळ घर खाले करून दे. टेन्शन मध्ये काम आहे. हा हरामखोर इकडे काय लिहून राहिला माहिती आहे का? आता आपल्याला सांगायला लिहून राहिला की भाऊले हातपाय जोड तुम्ही तुमच्या झांगो भावाले सांगा बा, झांगोले सांगा की कसं घरदार खाली नको करायला, घरात राहू दे ढमुक असं सांगायसाठी येऊन राहिला. हा दुसरं काहीच नाही. येऊ द्या बुडे बा, त्या बुड्याला येऊ द्या. डॅनी बुड्याले काय म्हणते पाहू. चला येऊ द्या. मी घातल्याच्या साऱ्याच्या पाया लागतो बा.
मा भावाले झांगोले असं करू नको म्हणा. मला घरातून बाहेर काढू नको म्हणा. विनंती करतो बा तुम्हाला, सगळ्याला समजून सांगा मा भावाले. तुम्ही म्हणते घर खाली कर, वावरही घेतलं त्यानं बाया. मी काय करू, कसं करू सांगा ना. तुम्ही समजून सांगा गावातले. शांताराम सरपंच उखा समजून सांगले गळा मा भावाले. तुमच्या काले पाया लागतं. कधी सिंगलवर चहा पाजला मोठ्या भावाले. तुझी बायको किती उतरून बोलली त्याले. झांगोले किती उतरून बोलली. तू बायकोच्या पदरा आडी लपत. बायकोच्या पुढे शब्द नाही बोलत. भावाचा अपमान होऊन राहिला तरी तुला चालते. आणि भाऊ कसा राहू दिन रे तुला त्याच्या घरात. सांग ना तू. काय माफी मागता कोण्या तोंडाने सांगा. आम्ही त्या झांगो बुड्याला सांगा ना. तुमच्या बायकोनं काही ठेवली का त्या बुड्याची कवडी मोल किंमत. तुमच्या देखत बोलली ना तुमची बायको ते कमला बुड्डी. अशी तैशी करून टाकली. तो कोण्या गावाचा शिल्लक वानाचा. तो आला कसा का माझा होत असतो. बुड्याले आम्ही काय समजून सांगा. आमच्या देखतच सटक काढली त्या बुड्याची तुमच्या बायकोना. आता आज नाही आवडता आलं तुम्हाला बुडीचं तोंड. तू बोलू नको. मा भाऊ आहे तुला समजते की नाही. अक्कल आहे की नाही काही. म्हणता नाही आलं. आता म्हणून राहिले तुम्ही समजून सांगा. काय समजून सांगा आम्ही. आम्ही पुढे रस्त्यावर आलो. मला आहे ना लेकरू. अरे कुठे घेऊन फिरू सांगा ना तुम्ही. मा चुकलं ना. मा होबाळल्यात मारा. चप्पल काढा मारा पहिले. बायको बोगस आहे ना. ती चबरी वानाची आहे ना. काय करू. मी माफी मागतो. लागलंच ना बाबा आले. पण त्याला असं करायला लावलं. फापी काही मागू नको ना. ठीक आहे. हातपाय जोडू नको. आम्ही कोण्या तोंडाने सांगा. तुझ्या मोठ्या भावाले झांगोले कोण्या तोंडाने सांगा की गड्या झांगू जाऊ दिले की जाऊ दे घरामध्ये. तू त्या लायकीचा नाहीस ना भाऊ. तुम्ही ना तो पुरी लाजी केल्या राजा तुमची. काय सांगा तुम्ही. तुमच्या एवढा बेसरम नाही गावामध्ये. तुमच्या नाताचं लग्न राहिलं. तुम्ही स्वतः लग्न केलं. लेकरं पैदा केले. आणि आता घरी जाऊन राहिलं. लाज वाटेल पाहिजे आपल्याला. तर म्हणून राहिलं बाबा चुकलं माय. आता काय करू मी. काय करू. मा चुकलं ना. माई एक तर मला खा जाय ना बाबा. माई सवय बेकार आहे ना. त्याच्या पुढे बा सारा ठिकाणा झाला ना. तुम्ही एकदा समजून सांगा बाबा भावाले. असं करू नको मला. तू नको म्हणू. त्या बायकोले म्हणायला कमलीले चुकलो माय. माफी मागायला तुझ्या बायकोले तर तो गडी मानी. तू न किती माफी मागितली भावाले तर त्याला काहीच फरक नाही पडणार. तुझी बायको जर माफी मागीन त्या भावाले मोठ्या भावाले तर तो जमते. हो मा बायकोले मी माफी मागायला लावतो ना मा मोठ्या भावाची. हो जा मग घरी येऊन घेऊन या तुमच्या बायकोले. आणि माफी मागायला मोठ्या बुड्याची झांगू बुड्याची. आता जा तुम्ही. आता आणतो ना मा बायकोले मी कमलीले. आणतो आणि तिला माफी मागायला लावतो. माफ करीन ना मग मा मोठा भाऊ. माफ करीन ना. तेवढं पाहा तुम्ही. सांगा त्या गड्याला समजून. फक्त माफी मागायला लावतो. लागतं नागाशाला लावतो त्याच्या पाया. ते पहिले घरी जाऊन तर विचारा बुडीले की तू माफी मागतो का मग मोठ्या भावाले. काय म्हणते बुडी ते तर पहा. मग पुढची गोष्ट बघू आपण काय यायचं. तुमची बुडी तयार आहे का माफी मागायला ते पहा पहिली. माझ्या बुडोबा तेच तर महत्वाचं आहे बा. बुडी माफी मागते नाही मागत. ते पाहुण्या घरून जा. हो आता जातो ना मी. काऊन नाही माफी मागणार मी बाय. काऊन नाही माफी मागणार. माफी मागणं जाय दिली. मागीनच ते. आता आणतो मी दिले. कमलीनं सारा घोर केला ना. सारा घोर केला. मा भावाला बोलली नसती तर रस्त्यावर आलो नसतो मी. नाही आता दिली माफी मागायला लागेल. चाल घरी. चाल कमले चाल. कुठं बरं चाल. आपल्याला जाणार. आपल्याला जाणार. कुठे जाणार आपल्याला. चाल ना. उठ ना लवकर. मा भावाला माफी मागायला जाणार. तो वावरही देते आपल्याला आणि घरातही ठेवते. मी बोलून आलो ना गावातले सोबत. कंदिलीशी बोललो. उखाशी बोललो. ते म्हणत त्या बायकोला माफी मागायला लावतो मोठ्या भावाले तर तो पुढची लाईन लागते. तो देते म्हणे तुले जमीन घेमीन सारं वापस देते म्हणे तो. चालणं माफी मागणं झाली. मा भावाला माफी मागणं. माफी आणि मी ते बी त्या भावाले. अरे मी नाही माफी मागत त्याले. काय सांगून राहिला तुम्हाला. माफी माग मा भावाची. मी नाही का माफी मागणाऱ्यातले दिसून राहिले काय. तो आला आधी आपल्या घरी आणि मला म्हणून राहिला. मला शिव्या देऊन राहिला. मी काय ऐकूनच घेऊ का मग मुकाट्यानं. मी बोलली तर काय गलत केलं मी ना. जशाच तसं उत्तर दिलं मी ना. मी काय चुकीची बोलली. कमले ऐकत जाय ना तू. आपल्यापेक्षा मोठा आहे तू. आपण 2 पावलं मागे आले तर काय होते लाईन माणसानं. माफीच तर मागणार. माफ करा बा मले भाऊजी असं म्हणलं फक्त झालं. टपलं त्यात काय आहे जास्त. काय तू शेवळून पाहायचं बापा. इस्टेट भेटते ना वापस आपल्याला. कोणाच्या निंद्याला जायला चांगला नाही ना. कामं करायचं काम नाही पडणार ना. आयतं खाऊन जमीन भेटली तर. दुसरं काही होईन आपल्याच्यानं पण माफी अजिबात मागल्या जाणार नाही. आपण काही चुकीचं बोललोच नाही तर माफी मागायची गरजच पडत नाही ना. तुम्ही जा तिकडे. माझं येऊ नका. ते माफी मागायची गोष्ट घेऊन येऊ नका.
तू एवढी शिल्लक काऊन असतो छिनाल काऊन तू तुले फक्त माफीच मागणार नाही एवढं काय मोठी गोष्ट आहे का ते माफी मला माफ करा भाऊजी एवढंच म्हणणं आहे ना दुसरं काय इस्टेट भेटून राहिली ना वापस तुला काही किंमत आहे की नाही या पोराला काही ठेवतो की नाही अख्खा भूमीन ठेवतो हो त्या भावाला काय माफी मागू रे मी अदलोक तर मी कोणाला माफी नाही मागली कोणाच्या पुढे झुकली नाही मी याच्या पुढे झुकणार नाही कमली म्हणतात मला कमली ते हेकड पाहिजे तर सारं वाया चाललं हे त्या मायले बाई कशी आहे रे दोलींदोर तेव्हा कशी भेटली रे बोले मी एवढी सेटिंग लावली तिकडे बोलून आलो आणि या बाईने माफ पण केलं आता हे म्हणते मी माफी मागत नाही हो माफी मागल्याने का लहान होते का माणूस मागणं बापो मागणं तुझ्यासाठी या वयात का कामाला जाऊ का मी माझ्यानं कामधंदा होत नाही ना वो माझ्यानं 5 लिटरची कॅनही नाही उचलल्या जात ना पाण्याची ह्या वर्षी या वयात मला धंदा करायला लावशी तू माझ्यानं जमत नाही धंदा करणं होत नाही माझ्यानं दमा लागते ना मले मला काही सांगू नको तुम्ही भाजर पंचे त्या भाचं काय काम होतं रे अटीवून बोलायचं मला काही गरजच नव्हती ना काही मी त्याच्या वाटी गेलती मी त्याला कधी बोलली कधी पाहिलं मी ना त्याला तो आला लागे डायरेक्टच बोलायला लागला काही गरज होती का त्याची बोलायची बोलला तो बोलला ना आपण काय लहान झालो का बोलू दे बोलला तर मोठा आहे आपल्यापेक्षा तो समजून घेत जाय ना तू त्याची इस्टेट खाऊन राहिलो ना आपण बोलला तर बोलू दे आपण काय रुपये फेकून मारू राहिलं का त्याले आयतं न्यूज तर खाऊन राहिलो ना ठीक पण तुला ते समजणारच नाही मला काही समजणारच नाही माई ज्यानं इज्जत कमी केली माई ज्यानं इज्जतचं हे केलं त्याचं मी काहीच ठेवत नसतो आणि त्याचं मग कसं मी तोंडही पाहत नसतो थुकतो मी त्याच्या तोंडावर आणि अशा लोकांची माफी मागणं तर दूरच राहिलं मग पाहतही नाही मी त्याच्या तोंडा इकडे तू अशी अडून कोण पाहतो व सडेल तोंडे अशी पाहू नको ना अडून तू माझी जीवाचा काऊन खलबत्ता कुठून राहिली माझ्यानं काम नाही होत ना मला दमा लागते ना अठून अटलूक नाही चालल्या जात माझ्यानं आता काय सांगू बेकार परिस्थिती आहे ना माई आणि तू मला वयात कामाला झाडशी काम नाही होत माझ्यानं काम नाही होत त्याच्यानं रात्री मोठा बोका आणते तो ते बरं सुचते रे तुला ते बरं होते तू याच्यानं काम नाही लागत का रे तुला दमा काम करायच्या बाबतीत दमा लागते फक्त आहे की शिल्लक बोलू नको तू शिल्लक बोलू नको भाल माफी माग चाल लवकर चाल मी मागत नाही त्याला माफी सडेल तोंडेल त्याच्या हंग्याले जाय माझी माफी तूच मागू नये 4-5 खेप जाय बरं तू अडून बसली ना बस अडून मी कामाला जाणार नाही म्हणजे तू मला तुला आयतं खाऊ घ्यायला लागेल आता सांगून राहिलो माझ्यानं काम होत नाही या वयामध्ये अटची काळी अटी होत नाही माझ्यानं मी काम करणार नाही आयतं खाईन आता तू अडून बसली ना मी एवढे राहू तू माझा नवरा आहे की मी तुझा नवरा आहे तू माझा नवरा आहे ना मग नवऱ्याची जबाबदारी असते ना बायकोले खाऊ घालणं नवऱ्याची जबाबदारी असते बायकोची नसते म्हणून तुले कामाला जा लागीन तुले काम पहा लागीन आणि मला खाऊ घाला लागीन अरे पण माझ्यानं काम होत नाही काय मला दमा लागते ना अटी आता बोलता तर येऊन राहिलं मला अति दम लागून राहिला देवा काय करू ही बायको शिल्लक भेटली रे कमली हिनं बरबाद केलं बोल सारं चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा